महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लोकनिर्माणच्या विशेषांकाचे प्रकाशन रत्नागिरी येथे पार पडले। त्यावेळी सहाय्यक संपादक आरते आपले विचार मांडताना त्यांनी ते केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। आणि रुपेश चौंडे यांनी रत्नागिरीमध्ये अशा पद्धतीने जयंतीच्या निमित्ताने विशेषांक काढल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो आणि त्याची परवानगी दिल्याबद्दल संपादकांचे आभार मानतो। कारण अशा पद्धतीने काही विशेषांक काढून लोकांपर्यंत जयंती म्हणा किंवा तो ऑकेजन त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया। मी एवढंच म्हणेन, सध्या कार्यक्रम या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये करण्याची संकल्पना साहेबांनी मान्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि खऱ्या अर्थाने त्यांचं एकंदरीत वाचन, त्यांचा एकंदरीत अनुभव आणि त्यांची एकंदरीत कार्यपद्धती बघता खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीचे माहिती अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याला आपल्याला लाभलेले आहेत। त्यांचाही खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग लोकनिर्माणने करून घ्यावा याचं कारण त्यांची जेव्हा जेव्हा भाषणं किंवा जेव्हा जेव्हा कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झालेली आहे तेव्हा एक आश्वासक अधिकारी चेहरा म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या लोकनिर्माण साप्ताहिकाच्या माध्यमातून संपादक जसं म्हणले की चौंडे सर एखादा विषय हातात घेतात, खूप अभ्यासपूर्ण घेतात आणि लोकांना दिशा देण्याचं काम केलं जातं। भविष्य काळामध्ये ही काय म्हणतात ना कामाची मोडस ऑपरेंडी लोकनिर्माण चालू ठेवेल अशी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा साहेबांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्यांचं कार्य त्यांनी केलेलं हे सर्वच समाजासाठी दिशादर्शक आहे। बाबासाहेब यांना एक स्लोगन मला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आठवले, पूजने की नाही पढने की जरूरत। आणि खऱ्या अर्थानं लोकनिर्माण वाचण्यासाठी वाचकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचवत आहे, त्यामुळं लोकनिर्माणचं मनापासून होतं।